शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तब्येतीवरून थेट आणि धक्कादायक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। मोदींची प्रकृती बरी नाही असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसतं। ते अस्वस्थ असल्याचं जाणवतं। बोलताना आणि चालताना त्यांच्यात एक वेगळाच थकवा जाणवतो असं राऊत यांनी सांगितलंय। माजी पंतप्रधान पंडित नेहरूंचा दाखला देत मोदींची तुलना केली। नेहरू जसे शेवटच्या काळात थकले होते तसेच मोदीही आता थकलेले दिसतायत असा दावा राऊत यांनी केला। थकलेल्या माणसाने देशाचं नेतृत्व करू नये। राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। एका बाजूला विरोधकांकडून या वक्तव्याचं समर्थन होताना दिसत असलं तरी भाजप गटाकडून मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। मोदी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या आणि सातत्याने देशभर दौरे करणाऱ्या नेत्याला थेट थकलेला म्हणणं हे राऊतांच्या राजकीय डावपेचाचा भाग आहे की खरंच त्यांना मोदींच्या तब्येतीची काळजी आहे। यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहे। सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे। काही नेटकऱ्यांनी राऊत यांच्या वक्तव्याला राजकीय स्टंट म्हटलं आहे, काहींनी त्यांच्या निरीक्षणाला दुजोरा दिला आहे। संजय राऊत यांच्या या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ निर्माण झालेली दिसून येते। तुम्हाला काय वाटतं, राऊतांचं हे वक्तव्य योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।